कशा आहात? आय होप मजेत असाल. तर झाली आमची तयारी गरबा खेळण्यासाठी. पण विषय असा आहे, माझी नका काढू. विषय असा आहे की आमच्या इकडे पाऊस पडायला लागलाय. सो आम्ही ते गरबा खेळायला जातो तिथे सगळा चिखल असतो. तर मग काय सांगता येत नाही. बघू जाऊन आता बारीक बारीक पाऊस येतोय. जर जास्त जोरात आलं तर रिटर्न यावं लागेल. बघू आता काय काय नाही. तयारी करून बसलेली बघू शकता तुम्ही. हा आली वेळ तर घरी साऊंड लावू आणि घरी नाचत बसू. पैसा खर्च केला आपण. हा हा मग एवढा होम थिएटर आणला आपण बोटचा. घरी नाचत बसलोय. बघा यांचं काय चाललंय. हे लोकांमुळे गरबा खेळता येत नाही आपल्याला. झाली तयारी. निघू आता थोड्या वेळेत. जाऊ आता ग्राउंड मध्ये. तुम्हाला आता भेटेल खेळायला. तर बघू निघू ना मग आता. चला ना मग आईला आता घेऊन सोबत. चला चला तर मग आपण ग्राउंडला भेटूया आता. पहिले ग्राउंडची हालत कशी आहे काय आहे आणि मग खेळू. नाही पॉसिबल झालं तर घरी येऊन जाऊ. सो बघत राहा.
घरी आलो आहे आपण म्हणजे आम्ही. तुम्ही बघितलंच असेल की किती पाऊस पडत होता, खूप म्हणजे खूप पाऊस पडत होता आणि येताना खूप हालत बेकार झाली. सम्राट तर काय छत्रीत आलाच नाही, येताना पण तो भिजतच आला, पायी आलो आम्ही तर. आणि तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की फॅन्स भेटले होते, सेल्फी वगैरे, एवढा पाऊस पडत होता तरी पण त्यांनी सेल्फी वगैरे घेतली. खूप भारी वाटलं मनाला आणि सगळ्यांनाच. तर मजा आली खूप पावसामध्ये. मी पण थोडीफार भिजली, थोडीफार म्हणजे येताना छत्री आम्ही जातानाच छत्री नव्हती नेली. तर काय माहीत नाही मला, मी तिकडे होती तर छत्र्या कोणीतरी दिल्या होत्या आम्हाला, छत्री दिलेली आम्हाला तिकडे. आम्ही म्हणजे पाऊस जेव्हा जोरात आलो ना, काय झालं सीन, आम्ही स्टेजच्या इकडे आतमध्ये घुसलो. तर माहीत नाही, त्या 2-3 बायका होत्या, त्या बोलत होत्या आणि मी छत्री ओपन केलेली होती. तर छत्री ॲक्च्युली नव्हती, आम्हाला बघून कोणीतरी समोरून दिली होती, कोणाची छत्री होती ते माहीत नाही मला. तर ओपन केलेली, पूर्ण पाऊस आमच्या समोर ना, नेमका तो पाण्याचा झरा येत होता अंगावरती, माझ्या फ्रेंडचा आणि माझ्या. तर तो अंगावर पडत होता आणि मागच्या बायका बोलत होत्या की आम्हाला समोरचं दिसत नाही आहे म्हणून, तर तुम्ही बाहेर जा. तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला म्हणजे आम्ही भिजतोय ते दिसत नाही आहे का, म्हणजे भिजण्यापेक्षा तुम्हाला बघणं महत्त्वाचं आहे. अशा पण म्हणजे बायका असतात की बाईला कधीच सपोर्ट करू शकत नाही आयुष्यामध्ये, ही गोष्ट तर मला आता चांगलीच माहीत पडलेली आहे. तर असो, मी त्यांना बोलली, तिकडे कोण होत्या माहीत नाही, त्या म्हटले की तुम्हाला भिजण्यापेक्षा म्हणजे बघणं महत्त्वाचं, तर मग तुम्ही थोडं पाठीमागे सरका, मग जेणेकरून आम्ही छत्र्या बंद करून पाठीमागे येऊ आणि मग तुम्हाला दिसेल. ते बोलतात आम्ही कुठे सरकणार, म्हणजे ॲडजस्ट करायला अजिबात मागत नाहीत. म्हणजे आम्हाला बघायचंच असतं, म्हणजे बघायचं तर तुम्ही ओले व्हा असं त्यांचं म्हणणं होतं. तर म्हटलं जाऊ दे, असो, असतात काही बायका. तर नाही लक्ष दिलं. तर ब्लॉग बघितला असेल, हे बघा कसे भिजून आले. झाला का भिजून झालं? अरे पावसाची मजा घेतली ना काल रात्री, कसं भिजलो. ही काय मजा होती का? छत्रीमध्ये उभे होते, स्वतः गरबा खेळले नाही, बोलले खेळणार पण पाऊस नसेल तर, पण तिकडे चिखल असं बघितल्यानंतर बोलले की नको, आता माझा मूडच गेला खेळायचा. तर मग ते नाही खेळले. गरबा सम्राटने एन्जॉय केला खूप, दीदीने पण केला आणि मीच भिजली नाही, मला भिजू दिलं नाही. तरी पण मी येताना भिजली, त्यात पण डोकं वगैरे ओलं झालं, तर जाम डोकं वगैरे दुखतंय. बघू शकता, डोळे पण असे सुजलेले वाटतंय ना, डोळे पण थोडेसे सुजलेले आहेत. तर नका जाऊ पाण्यात. आय थिंक रेड अलर्ट सांगितलाय ना 2 दिवस, काळजी घ्या तब्येतीची, सांगितलंय ना, न्यूज मध्ये आलंय. आहे पाऊस प्रमाण आहे आज आणि उद्या, पावसाचं प्रमाण जास्त सांगितलंय, तर काळजी घ्या, बाहेर पडू नका. गरबा खेळायचा तर घरी स्टेजला हे लावून गरबा खेळा, जास्तच म्हणजे मनोरंजन तुम्हाला करू वाटलं तर. माझं तर मी कधी मनोरंजन करत असते, कधी पण डीजे चालू करून देते, हे लावून देते आणि नाचत बसते. अच्छा, साऊंड लावून देते आणि नाचत बसते, है ना. तर मग ठीक आहे, असो. तर सांगायचं तात्पर्य मला एवढंच होतं की स्त्रीने स्त्रीला मदत केली पाहिजे आयुष्यामध्ये, प्रोत्साहन दिलं पाहिजे. झालं नाचून झालं. मी इकडे महत्वाचं बोलतेय ना, बोल ना, मी तुला काय मदत येते का? पण मी महत्वाचं बोलतेय, मग इकडे नाचणं काय चाललंय तुमचं? नाचता कशाला आहे? अरे पागल, कॅमेरा तिकडे, कॅमेरा कर. म्हणजे लय बॉडी का तुमची? लय बॉडी आहे का? छोटा भीम, छोटा भीम. बघा, मी सिरियस टॉपिक वर बोलते आणि मग इकडे नाचणं हसणं चाललं, म्हणून मग मला लय राग येतो. हे बघा, बघितलं, हे बघा कसं हे चाललंय बघा. अरे तू तुझं हे कर ना. असं बोलता मजाक मस्ती केली ना, खूप राग येतो मला. ठीक आहे, बघा मग पावसाचा आनंद पण घ्या, ज्यांना घ्यायचा असेल तर, पण आजारी पडू नका.
आजारी पडणं हे आपल्या हातात नसतं, फक्त आपण आपली तब्येतीची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी बाहेर नाही, पावसात नाही भिजायचं. काय तर म्हणे आजारी पडू नका. इंग्लिश मध्ये सांगा, मला मराठीत नाही कळालं. इंग्लिश मध्ये सांगा. तब्येतीची काळजी घ्या. तब्येतीची काळजी घ्या म्हणजे इंग्लिश, काय? इंग्लिश. नेमकं पाण्यामध्ये जाऊ नये, इंग्लिश भिजू नये. इंग्लिश इंग्लिश समजलं का? इंग्लिश. अरे जर मला एवढीच इंग्लिश आली असती तर मी तुझ्या संग थोडी लग्न केलं असतं, फॉरेनर सोबत केलं असतं ना. मी तुझ्याशी काय केलं? तुमचं फॉरेनर सोबत लग्न करण्यासारखं तोंड आहे? अरे पागल, त्याला तोंड नाही, वो हे हत्ती आपलं घोडेवाणी तोंड करता तुम्ही करून. बोलणं महत्वाचं राहतं, तुला अरे माहितीये तोंड बघा का? अरे पहिले गाव- तुमचा आरशात. चालली मला सांगायला. एवढंच नाक आहे, फॉरेनर सोबत लग्न करायचं यांना. अरे सांग रे हिला. तुमचं नशीब समजा मी भेटले तुम्हाला. का समजलं? नशीब? तेच सांगते. का नशीब? समजलं ना? अगर तू ना Foreigner. होती, ना होती तो और कोई होती. तर मग माझा पण सेम डायलॉग आहे, अगर तुम ना होते तो कोई और होता. समजलं का तुला? समज राहा का तुम्हाला काम? अरे मस्ती करू नये. चला, माझ्याकडे कशाला कॅमेरा करतीये? तुम्ही काय एवढं खूपसुरत नाही तुझ्याकडे कशाला कॅमेरा करते. तर कसा वाटला व्लॉग आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. वाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. भाऊ थंडी वाजते? याला थंडी वाजते, कसं बसले का भाऊला थंडी वाजते? मग असं का यू बसले? देखते हैरान है. असं का बसले? आठवड वाटला? आठवड वाटला येतो. काय चाललंय तुझं? तुझं काय? गाणे आनंद शिंदे, मिलिंद शिंदे. ते आनंद शिंदेचं गाणं आहे का? मेरी किस्मत में तू नहीं. मी म्हटलं का असं आनंद मग तू शिंदेचं बोलली आनंद गाणं शिंदे, मिलिंद शिंदे मग? गाताय म्हणून तुम्हाला तसं बोलली मी. अरे असं थोडी. हा, तो येलो येलो. हा टॉप आय थिंक मला ऑरेंज वाटतोय. अरे येलो येलो. ऑरेंज वाटतो. ऑरेंज नाही रे. ऑरेंज कशाला म्हणतात माहितीये का तुला? तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.